दरम्यान कोल्हापुरात नगरपालिका निवडणुकीमध्ये रंगत बघायला मिळते। कागल नगर परिषदेमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा सामना रंगणार आहे। कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या मतदारसंघातील गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। तर कागल नगरपालिकेमध्ये हसन मुश्रीफ हे राजे समरजित घाटगे शरद पवार गटाविरोधात लढणार आहेत। कागल नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने अजून कोणत्याही पक्षाने उमेदवारी निश्चित केलेली नाहीये आणि कागल नगरपालिकेतील इच्छुक उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिकांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ज्याची ओळख आहे ती कागल नगरपालिका आणि कागल नगरपालिकेमध्ये आता सध्या रणधुमाळी चाललेले प्रचाराचे वेग वाढलेला आहे। गेल्या काही दिवसापासून कागल नगरपालिकेमध्ये कधी निवडणूक होती याची वाट पाहत सर्वजण होते। आता कागल नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। या निवडणुकीमध्ये हे दोनच गट असतील, एक महाविकास आघाडी आणि महायुती। महाविकास आघाडीचे नेते आपल्यावर आहेत, काय सांगाल की यावेळेला महाविकास आघाडी कितपत यश मिळेल? मी महायुतीचा आहे। मी नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2006 सालापासून कागल नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचे नगरसेवक पद भूषवत आहे। कागलमध्ये जो काही विकास घडला तो माझे नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि त्यांच्या जे वेल प्लॅनिंग असतं, जे व्हिजन असतं, त्या व्हिजनमुळेच कागल शहराचा सर्वांगीण विकास जो आहे तो मुश्रीफ साहेबांच्या रूपाने आम्ही करू शकलो। सध्याचं राजकारण बघता हे दोन गट एकत्र येतील असं वैयक्तिकरित्या मला तरी काही वाटत नाही आणि सर्वसामान्य व्यक्तीला जर नगरपालिकेचे नेतृत्व करायची संधी मिळायची असेल तर लोकांचा आणि उमेदवारांचा विचार केला पाहिजे। लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना, कष्टकरी शेतकरी लोकांची जे शासनाचे जे योजना असतील ते घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून व कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या पोहोचवण्याचं काम आम्ही नामदार मुश्रीफ साहेबांचं काम केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्या कागल नगरपालिकेवर नामदार मुश्रीफ साहेब व राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार हे आम्ही सांगतो। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।